tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। क्रिकेटचा तर पहिला बॉल डिलिव्हर होतोय 2:57 पहिला बॉल. हो, यावेळेस विकेट किपर चुकले होते, पण त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरलं आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर फलंदाज बाद, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात विकेट डाऊन. अरबचा पाहतोय 4 धावा धावफलकावर. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, विकेट किपरला बीट करून बॉल फ्लाय स्लिपला अडवला जाईल, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. इनफिल्डच्या आतमध्ये ती रिस्क आहे आणि म्हणूनच आपल्या जागीच थांबलेले आहेत अरब आणि अक्षय. डॉट बॉल बदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं सुरू असताना परत एकदा इथे आपण बघतोय बाहेरची कडे, रक्षकाच्या हातामध्ये चेंडू, दुसरा फलंदाज बाद. विस्फोट घडून आणला इथे विकी पुजारीनं. पहिल्याच षटकामध्ये डावाला लावला सुरुंग. 2 फलंदाज बाद, 4 धावा. धावा केवळ या षटकामध्ये, मात्र 2 बळी. विकी पुजारी यांची जाम भारी गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली. पहिल्या षटकामध्ये त्यांच्या खात्यात 2 विकेट्स गेल्या, 5 धावा त्यांनी फक्त खर्च केला आणि एक चांगली सुरुवात फक्त फलंदाजच करत नाही तर गोलंदाज सुद्धा आपल्या संघाची चांगली सुरुवात करून देऊ शकतो. विकी पुजारीचं पहिलं षटक खूप चांगलं, इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर. आणि गोलंदाजी मार्क वरती विकी पुजारी. ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्लॉक स्वीप करायचा आहे, बॅटची लिडिंग एज, बॉल जातोय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक करतोय बॉलचा पाठलाग मोहम्मद वरेकर. त्या ठिकाणी शेवटपर्यंत प्रयत्न तर चांगले आहेत, पण त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होतील. चला टॉस साठी या. मी मला स्क्रीनवर पाहायला मिळते दिनेशजी पाटील उपस्थित होते सोबतच विकी पुजारी. यावेळी शफल बघा किती झाले, पूर्णपणे स्टम्प्सच्या बाहेर पोहोचले होता स्ट्रोक खेळण्यासाठी. अयूब खांद्याचा वापर खूप चांगला करता स्ट्रोक खेळण्यासाठी. तुमचा व्हायला हवा. दीपेश माळी मानकोळीचे सुपरस्टार. यावेळेस बघा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, जवळपास ब्लाइंड स्ट्रोक, फक्त बॅट्समिंग पाहायला मिळाला. बॅटचा फेस क्लोज केला होता मिड विकेटला. बॉल आणि बॅटचा होत नाही कनेक्शन. डॉट. इथे सन्मानित केलं जाईल मॅन ऑफ द मॅच विकी भोईर. च्या पाठीवरती नेहमी कौतुकाची थाप असते आमदार साहेबांची. वाह वाह. स्विंग अँड मिस, बॅट स्विंग फक्त पाहायला मिळाला आहेत आपल्या संघाला बॅकअप देण्यासाठी. यावेळेस बघा फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये मिडॉनला, लॉंग ऑनच्या पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत चांगला झेल. या ठिकाणी आज क्षेत्ररक्षकांची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅकमिलन गोविंद यांना परतावा लागेल. धक्का क्रमांक 3 त्विशा 11. मैदानामध्ये आपण बघतोय चित्त थरारक झेलाची नोंद. पुन्हा एकदा आपण बघू शकतो चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि आतिश काय वेगाने तिथे आला. एक वेळ असं वाटलं होतं की ऍक्सिडेंट होईल, मात्र आतिशनं अत्यंत सुंदर सेफ हँड्स इथे मैदानामध्ये दाखवलेत. फलंदाज होणार आहे बाद. धक्का इथे बसेल तिसरा. डोहोळेचे आतिश गोडविंदे बडगाव परिसराला बिलॉंग करतात आणि उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्यांची गणना केली जाते. गोलंदाजी करत असताना कमी गतीने टाकलेला बॉल, फिंगर रोल केले होते, फिल्डर येतोय, झेल खाली, झेल पकडला जाईल. एजाज कुरेशीचा खेळ संपलाय. मोठा धक्का प्रवीण 11 खारघरला. 1 वर 1. टीमची धावसंख्या 2. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल उलटा खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे, झेल खाली, चूक होणार नाही. फलंदाज बाद. मध्ये विकी पुजारी कोल्हापूरचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. स्टेप आउट केलाय, समोर मारलाय फटका. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मध्ये, प्रयत्न करत असताना चांगले जजमेंट, चांगला झेल तिथे टिपलाय आतिश घोडविंदेने. फलंदाज बाद.
त्या ठिकाणी आतिश यांनी घेताना पाहायला मिळाले. आणि जिंकलाय. विकीचा हा परफेक्ट यॉर्कर, यावेळेला फ्लिपर. मगाशी आपण पाहत होतो टर्न करत होता, परंतु आता फ्लिपर त्याने टाकलाय. वेगवान बॉल, पायाच्या मधून यष्ट्यांचा वेध. नितीन माटुंगेला कोल्हापुरी मिरचीचा ठसका देणारा हा बॉल होता विक्की पुजारीचा. आउट होतोय नितीन माटुंगे. धावा केवळ 2 दिल्यात, विकेट घेतलेले आहेत. 4 वेटिंग मध्ये होते स्पिनच्या, आणि काय जबरदस्त भन्नाट वेगात दांडी गुल करून टाकली आहे विकी पुजारी.